काँग्रेसला राज्यात पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला जो आहे तो पाहायला मिळतोय। कारण काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री मोठं नाव खरं तर अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय। आपल्यासोबत काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। बाबा सिद्दीकीनंतर पुन्हा एकदा मोठा झटका तुम्हाला बसलाय। सोबतचे सहकारी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री ज्यांचं नाव मोठं आहे, मराठवाड्याचं मोठं नाव, अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला। पहिली प्रतिक्रिया काय आपली? बघा, कैलासवासी शंकरराव चव्हाण जे काँग्रेस पक्षाचे लीडर होते, संरक्षण मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, अशोकराव चव्हाणला मुख्यमंत्री, काँग्रेसची मोठी घराणी आहेत आणि घराणी आज ह्या परिस्थितीला का आली हे काय माझ्या लक्षात येत नाहीत। मी सकाळी वर्तमानपत्रात वाचलं, आपलं चॅनलवर ऐकलं की अशोकराव चव्हाणांनी राजीनामा दिलेला आहे आणि काँग्रेस पक्षाचा सदस्याचा राजीनामा, विधानसभेचा आमदाराचा बी त्यांनी राजीनामा दिला। त्यांची आता 1-2 वाजता पत्रकार परिषद आहे, त्यांचं काय म्हणणं येतं त्याच्यावर आता माझ्यासारखा कार्यकर्ता बोलेन। एक माहिती अशी पण येते की भाजपमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत। राज्यसभेची आज लिस्ट येणार होती, ती पण भाजपनं रोखून धरली। भाजपची मोठी खेळी असावी, ते भाजपमध्ये जातील असं तुम्हाला वाटतंय? आता 2 वाजता त्यांची पत्रकार परिषद संपली की मी माझं जी प्रतिक्रिया कार्यकर्ता म्हणून मी द्यायला तयार आहे, पण अजून मला त्यांची प्रतिक्रिया ऐकायची होती। पण जे नावं आहेत, विश्वजित कदमांचं नाव आहे किंवा अमर राजूरकरांनी देखील राजीनामा दिला। 6 ते 7 मोठी नावं आहेत काँग्रेसची। पुन्हा काँग्रेसला आव्हान वाटते, खिंडार पडेल काँग्रेसला, कारण अशोक चव्हाणानंतर ही मोठी यादी आहे। फडणवीसांनी म्हणलंय आगे आगे देखो होता है क्या? नाही, विश्वजित कदमांचं नाव अजून मी काय ऐकलं नाही, कारण विश्वजित कदमांना रक्तात काँग्रेस आहे त्यांच्या, आणि ही लोक जातील का नाही माहीत नाही। पण अजून चव्हाण साहेब 2 वाजता काय बोलणार आहेत, आता त्यांची पत्रकार परिषद चालू असेल, ते बोलल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन। फडणवीसांनी जो इशारा दिला आगे आगे देखो होता है क्या, हे सूचक वक्तव्य म्हणावं लागेल सगळे हे पक्षफुटीच्या याच्यावरती? नाही, कसं असतं बघा, आमचे नेते अशोकराव चव्हाण जे काय बोलतील त्याच्यावर मला मग अशोक चव्हाणांचं जरी झालं तरी फडणवीस म्हणतायत ना की आगे आगे देखो होता है क्या? नाही, जे काय ते करतायत ना, त्यांच्याकडे त्यांनी लाल चादर टाकून ठेवली या सगळे पक्षामध्ये, पण ते कसे पक्षामध्ये नेतात हे तुम्ही बघितलंय। आता फक्त अशोकराव चव्हाण जे काय 2 वाजता बोलतील त्यानंतर तुम्ही परत पण बावनकुळे पण काय म्हणालेत की नांदेडचं माहिती नाही, पण लातूर, सोलापूर, उस्मानाबादहून काँग्रेसची मोठी नावं आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत। कोण असेल असं वाटतंय? काँग्रेसला हे खूप मोठं आव्हान असेल, कारण अवघ्या 2-3 महिन्यावर आता लोकसभा आहे। आता बावनकुळेंना विधानसभेचं तिकीट मिळेल का नाही ही शंका आहे, कारण मागच्या वेळेला त्यांचं तिकीट कापलं होतं, आणि मग आता जर ही सगळे घेतले तर बावनकुळेंनी कुठे निवडणूक लढवायची अशी परिस्थिती आहे। मागे आगे त्यांना काय त्रास होतो तो बघा की। आमदार साहेब, त्या 7 मध्ये तुमचं नाव नाही ना? मी काँग्रेस पक्षाचा हिरो आहे आता महाराष्ट्रामध्ये, आणि काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेचं तिकीट दिलं। विधानसभेत सर्व कार्यकर्त्यांनी, महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते रक्ताचं पाणी करून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवलं। नुसतंच पाठवलं नाही तर महाशक्ती येऊन इथं निवडणूक लढवत होती, त्या महाशक्तीच्या विरोधात जनतेने मला कौल दिला, आणि हा जनतेचा कौल आहे, त्यामुळं हा मी काँग्रेस पक्षाचा हिरो आहे आत्ता महाराष्ट्रामध्ये। कुठं गेलं तरी मला 5-50-100 लोक भेटायला येतात, आणि ज्या पक्षाने हिरो केले, आणि माझ्यावर काही ईडी कारवाई करायची काहीच नाही, त्यामुळे मला कोणाची भीतीच नाही। माझ्यावर ईडी काय असतं तर मी पाळायला असतो, पण मी ईडीला घाबरणारा कार्यकर्ता नाही, आणि माझ्याकडे आहे काय तर मी जनताच माझ्या पाठीशी, जनतेनेच मला मोठं केलं, त्यामुळे मी काँग्रेसमध्ये एकदम आनंदी आहे माझे। एक शेवटचा प्रश्न, हा जसा राजीनामा आला ना तसे नाना पटोले तात्काळ छत्तीसगडला राहुल गांधीची जी यात्रा आहे तिथे रवाना झालेत। काँग्रेसमध्ये क्लॅशेस वाटतात, जो वादविवाद आहेत, शहरात देखील वादविवाद आहेत, वारंवार वाद होतात, हा फटका बसेल का पक्षाला? बघा, भारतीय जनता पार्टीमध्ये बी वादविवाद आहेत, फक्त तो स्फोट कधी व्हायचा तो सगळ्यांचे स्फोट होणार आहे, कारण त्यांचे आलेले आमदार निवडून आलेत, ते एका कोपऱ्यात जाऊन बसलेत, आणि जे बाहेरच्या पक्षाचे घेतले ते मंत्रिपद लालबत्तीच्या गाडीत फिरतात, म्हणजे त्यांच्या लोकांची अस्वस्था आहे। आता ती अस्वस्था काय, आणि त्याच्यामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार होते, तेच उपमुख्यमंत्री झाले, तर आगे आगे देखो त्यांचंच काय होतं ते बघा आता काय होणार आहे ते। पण मग बावनकुळे जे म्हणतायत की अनेक लिस्ट आहेत, मोठी नावं कुठलीही असू शकतात, म्हणून तो प्रश्न विचार। बघा, लोकशाहीमध्ये मतदार राजा आहे, जो मतदान करतो त्याला तर खरेदी नाही ना केलं यांनी, ते नेत्यांना खरेदी करू शकतात, मतदारांना खरेदी करू शकत नाही ना, आणि मतदार हा संविधानाने मतदाराला प्रत्येकाला अधिकार दिला आहे। म्हणजे मी नेहमी म्हणतो की मतदार राजा हा पेटीत मतदान करतो,
आणि राजा जन्म घालतो. पूर्वी राजाचा मुलगा राजा व्हायचा, आता मतदार ठरवतात कोण राजा होणार आहे. आणि त्यामुळे त्यांना जो सेवक वाटतो त्याला देणार. ठीक आहे, ही सगळी मोठी नावं घेतली म्हणजे जो जातो त्याला एक मताचाच अधिकार आहे, त्याला काही लाखो मताचा अधिकार नाही. जनता ही पब्लिक हा जनता आहे शेवटी. हे सगळं झाल्यावर आव्हान पेलणार का रवींद्र धंगेकर, आव्हान पेलणार का हे सगळं झाल्यावर पक्ष म्हणून? आणि मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि लढणाऱ्या कार्यकर्त्याला आव्हानं लागतात आणि आव्हानं जो पेलतो त्यालाच त्याला त्या सगळी परिस्थिती त्याच्या बाजूने अनुकूल होते. आव्हान लढणाऱ्या माणसालाच किंमत. आपण छत्रपतींचे वारस आहात, आपण लढणारी लोक आहोत. खरं तर अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक बड्या नेत्यांची नावं लिस्टमध्ये आहेत. फडणवीसांचा इशारा या सगळ्यावरती मी लढणारा नेता आहे, मी कुठेही जाणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.